हाय फ्रेंड्स, तर कशा आहात? आज मी दाखवणार आहे माझ्याकडचं ज्वेलरी कलेक्शन. माझ्याकडे काय काय आहे ज्वेलरी, मी एक एक करून दाखवते तुम्हाला. पण ज्वेलरी वगैरे आहे, मुलींचे वॉच आहेत, माझ्या हेअर बेल्ट आहेत, हे बघा. हेअर बेल्ट. आणि तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करते, या बांगड्या मी स्वतः घरी बनवलेल्या आहेत. हे पण मी घरी बनवलेलं आहे. खाली बघा, हे बघा कागद आहे, हे स्वतः मी घरी बनवलेलं आहे. आणि हे पण तुम्हाला ओळखू येईल. असं पाहिलं तर नाही ओळखू येणार, पण जर तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला ओळखू येईल की ही ज्वेलरी मीच बनवलेली आहे. पाहू शकता, मी हे फ्लावर आणि हे मणी वगैरे घेऊन आलेली होते, मोती वगैरे, आणि मग बनवलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे सगळी ज्वेलरीला म्हणजे ज्वेलरीचं जे सामान असतं ना ते आपल्याला इथे होलसेल दुकानामध्ये मिळतं. आणि इयरिंग्स कानात घालण्यासाठी हे पण मिळतात, हुक्स कानात घालण्यासाठी. हे सगळं आणून मी घरी तयार केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, नाही निघते तरी बरेच वर्ष झालं आता याला आहे. पाहू शकता किती सुंदर ज्वेलरी आहे बघा. हे आणि ही मी विकत घेतलेली आहे, ऑर्डर केलेली होती मी. 800 रुपयाला काहीतरी बसलेली होती, 800 का जास्त बी असेल, मला इतकं काही लक्षात नाही आता, पण कदाचित मला वाटतंय तसंच. हा गळ्यातला सेट आहे, हे बघा. कानातले या हातातला आहे बहुतेक, इथलं पडलंय ते पण असेल. हा वरचा सेट आहे, हा खालचा सेट आहे. हे हातातलं, हे हातातलं आहे. परत ही बिंदी आहे, डोक्यात घालण्यासाठी आहे. आणि हे पण इयरिंग्स आहेत. आणि हे इथलं पडलेलं मी जोडून घेईन कधीतरी घालायच्या वेळेस. आणि हे पण मी हे घरी बनवलेलं आहे, केसात घालण्यासाठी. ही झाली फ्लॉवर ज्वेलरी. बांगड्या खूप आवडतात मला, कारण मी स्वतः बनवल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो. आणि मी ह्या काय विकत ऑर्डर केलेल्या आहेत, मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत. ह्या ज्वेलरी मी लग्नात वगैरे अशाच ऑर्डर केलेल्या आहेत मी या ज्वेलरी. याला लक्ष्मी हार म्हणतात. हे बघा किती सुंदर ज्वेलरी. मी एक तुम्हाला सगळा सेट व्यवस्थित ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेन, एक सेट हे करून. कानातले आहेत आणि मागे केसांमध्ये लावण्यासाठी आहे. आणि हे बघा इयरिंग्स. हे खूप जुनं आहे, म्हणजे स्टार्टिंगला घेतलेली ज्वेलरी होती मी. त्याच्यावरचा हा सेट आहे, हा सेट आहे. आणि हा सेट बघा, हा पण मी ऑनलाईन ऑर्डर केलेला होता. 400-450 रुपयाला काहीतरी होता. हे 2 इयरिंग्स आणि हे एक बिंदी होती. खूप छान सुंदर दिसतो. मी एका लग्नासाठीच घेतलेला होता. लग्नामध्ये म्हणजे मी घागरा घातलेला होता आणि त्या घागऱ्यावरती ही ज्वेलरी घातलेली होती.
आणि हे पाहू शकता हे कानातले. हे पण ऑनलाईन ऑर्डर केलेली आहेत मी. आणि हा कमरपट्टा आहे. हा गोल्डन कलरमध्ये येतो आणि हा व्हाईट कलरमध्ये येतो. तुम्हाला फरक ओळखू येईल. हा कंप्लीट व्हाईट दिसतो. हिंदी आहे कशावरची तरी. हे पण आहे. मुलींचे हेअर बेल्ट आहेत. हे किती खूप सारी ज्वेलरी आहे. नाही पण लागती, पण आता मुलींसाठी वगैरे मी घेऊन ठेवलेली आहे. आता काही घेणं होत नाही आहे मला, पण कधी कधी बघा हे छोट्या. हा माझा बाजूबंद होता, म्हणजे मी माझ्या लग्नात घेतलेला होता तेव्हाचा आहे. हे थोडंसं तुटलेलं आहे, याला मी जॉईन करेन. माझ्याकडे साहित्य आहे. आणि बघा हे इयरिंग्स आहेत. कसे वाटत आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट खास करून सांगते मी, ही पण ज्वेलरी मी स्वतः बनवलेली आहे. बघा सगळं साहित्य आणून. कशी वाटते. मागून असं आहे, पण असं वाटणार पण नाही आहे की घरी बनवलेली ज्वेलरी आहे ते पण. आणि आणखीन एक दाखवते तुम्हाला मी. हे पण मनी शिल्लक राहिल्याच्या नंतर मी हे पण घरीच बनवलेले होते. अरे ते कुठे गेलो. त्याच्यापेक्षा ना हे खूप छान दिसते. हे बघा हे पण मी घरी बनवलेलं आहे. हे पण मीच बनवलेलं आहे, पण याच्यामध्ये ना तार घातल्यामुळे हे स्ट्रेट होत नाही आहे. मी ट्राय करेन हे सगळं काढून ना व्यवस्थित एका दोऱ्यामध्ये वळवण्याचा, कारण मध्ये छोटीशी तसली तार होती. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घेतलेली होती त्यावेळेस, ऑनलाईन ऑर्डर केलेली होती. ऑनलाईन ना काही गोष्टी छान येतात, पण काही गोष्टी चांगल्या नाहीत येत. हे पण मी घेतलेलं होतं. हे पण डोक्यात घालण्यासाठीच घेतलेलं आहे. खूप काही ज्वेलरी आहे. हे पण बनवलेली आहे मी. इयरिंग्स आणि हे याच्यावरचे इयरिंग्स. आणि मी जितक्या काही इतक्या ज्वेलरी घेतल्या, इतकं हे घेतलं, पण एक मला आत्तापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेली ज्वेलरी म्हणलं तर हीच आहे. आणि स्वतः बनवलेली आहे ना, त्याच्यामुळं मला जास्त आवडते ही. अरे आणखीन एक इयरिंग्स कुठे गेलं. हरवलं की काय असेल, इकडं तिकडंच पडलेलं. आणि स्वतः बनवलेला एक आनंद वेगळाच असतो ना, त्याच्यामुळं हे मला खूप आवडतं. खूप म्हणजे खूप. आणि ही माझी ज्वेलरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा. धन्यवाद.